सर, विधान परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज शेवटचा भरण्याचा दिवस आहे. दानवेंची उमेदवारी फिक्स झालेली आहे. काँग्रेस आपल्या उमेदवारीवरती ठाम आहे का? एकंदरीत महाविकास आघाडी म्हणून जेव्हा इंडिया अलायन्स म्हणून जेव्हा काही निर्णय होतात तर त्या निर्णय प्रक्रियेची एक प्रोटोकॉल आहे, एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीचा अवलंब होऊन सर्व निर्णय हे होणं अपेक्षित आहे. मात्र सदर उमेदवारीच्या अनुषंगानं ती प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही आणि त्यासोबतच आगामी काळात ज्या निवडणूक होणार आहे त्या संदर्भात देखील भूमिका आणि धोरण हे आताच ठरवणं गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने काँग्रेसनी जो आपली भूमिका होती या आधीच विशद केलेली होती आणि त्या विशद केलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्या चर्चामध्ये कुठेतरी खोळंबा झालेला असल्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याशिवाय आमच्याजवळ कुठलाही गत्यंतर नाही, दुसरा मार्ग नाही. नाही तो काही तो नाही ते होईल ना, त्याची विश्लेषण त्याच्या आवश्यक ते विश्लेषण जे आहे ते होत राहील आणि सर्वच प्रश्नांची उत्तरं काही याच घटकाला देण्याची आवश्यकता नाही. आगे आगे देखो क्या होता है. मतांची जुळवाजुळव तुम्ही कशी करणार आहे? होईल ना, येणाऱ्या काळात सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या क्लिअर होतील त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. आपसूक थोडा धीर धरा, सर्व गोष्टी नाही काँग्रेस नाही हा एवढा आम्ही भूमिका आमची घेतलेली आहे आणि हे बोलू. या सर्व प्रश्नांची उत्तरचा हा जो ससेमिरा आहे हा पक्षाच्या मागे लावू नये हीच आपल्याला सर्वांना. बारामतीमध्ये सारखी जी परिस्थिती झाली तशी इथे परिस्थिती होईल का? उमेदवार देऊन नंतर परत माघारी घेणे. माझी विनंती आहे की निरीक्षण, परीक्षण, समीक्षण, उपदेशन, मार्गदर्शन, पर्यवेक्षण हा जो एक मोठा रेटा जो अलीकडच्या काळात आढळून येतो, हा एखादा राजकीय परिपक्व निर्णय घेण्याचा जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपण धीर धरला पाहिजे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही सर्व परिस्थितीला आम्हाला सामोरं जायचं आहे. फक्त एक शेवटचा प्रश्न घेतो वाटलंच तर, काँग्रेसला जर का येत्या काळामध्ये खासदारकी उमेदवारी संदर्भात निश्चिती आली तर उमेदवार माघार होईल? हे जर तर हा सर्व जो विषय आहे या विषयांची ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सर्व ठिकाणी ह्या राहत असतात. आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही सर्व आता निर्णय प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आम्ही आता आहोत. परंतु उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार का? थँक्यू. खरं तर आपण पाहिलं तर हर्षवर्धन सकपाळ जे आहेत ते आता या ठिकाणाहून गांधी भवनाकडे निघताना आपल्याला पाहायला मिळतात. गांधी भवनामध्ये आता काँग्रेसची एक बैठक जी आहे ती होणार आहे. काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मंडळी या सगळ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सर, विधान परिषदेची निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत का? विधान परिषदेची उमेदवारी बोलू. काँग्रेस ठाम आहे का विधान परिषद? आम्ही कालचं विधान केलेलं आहे, त्याच्यावर वारंवार ठाम असं जशा गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. आपण थोडा धीर धरा. खरं तर आपण पाहिलं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ गांधी भवनाकडे निघालेले आहेत. काँग्रेसची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश अक्षय मंडकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.